हॅलो एव्हरीवन, सिम्पली शरयू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आगा खान पॅलेसमध्ये आपण आलेलो आहोत आणि या अगोदर मी पार्ट 1 पण अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा. त्यानंतर आता आपण पाहूयात पार्ट 2. सो कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधीच्या नंतर आपण आता आलो आहे पॅलेसकडे. सो मधूनच एक छोटासा रोड आहे जिथून गांधीजी पण त्या रोडचा वापर करायचा असं तिथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी, कस्तुरबा गांधीच्या समाधीकडे जाण्यासाठी वगैरे. सो गाईज, अशी बिल्डिंग आहे, खूप छान आहे. ऍक्च्युली उन्हामुळे मी दिसत नसेल कदाचित. तर अशा प्रकारे आगा खान इथे राहत होते आणि यांनी जी समाधी बनवली आपल्या कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची ही समोर आहे, पॅलेसच्या समोर. आणि त्यानंतर हा पॅलेस पण सरकार जमा झाला आणि आता टुरिस्ट पॉइंट म्हणून फेमस आहे. खूप गर्दी बऱ्यापैकी आहे. मला नव्हतं माहिती, खूप जवळ आहे मला पण, तरी पण मी कधी आले नव्हते. छान आहे. सुरुवातीला आम्ही चुकीच्या साईडनेच एंट्री केली. नंतर माझ्या फ्रेंडने सांगितलं अरे मेन एंट्री पलीकडून आहे. तर चला. हम उनके साइड से एंट्री ली है, अंदर का लेकिन कोई बात नहीं, एंट्री वहाँ से भी हम यहाँ से भी ले सकते हैं. चलो पहले नंबर मेन गेट से एंट्री लेते हैं. तर ही आहे ऍक्च्युअल मेन एंट्री पॅलेस मध्ये जाण्यासाठी. अशा प्रकारे जरा भव्य असं गेट आहे, पिलर्स वगैरे. पॅलेस म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येणारच. तर एंट्री गेटलाच गांधीजींबद्दल थोडीशी अशी इन्फॉर्मेशन तिथे दिली होती त्यांनी. त्यानंतर आपण आता आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये अशा छोटे छोटे रूम, छोटे छोटे नाही म्हणता येणार, खूप मोठ्या मोठ्या रूम. एका रूम मध्ये एक गांधीजींबद्दल असं काही ना काही आठवणी तिथे आहेत. तर ही होती रूम नंबर 1 आणि या ठिकाणी अशा प्रकारे होती इन्फॉर्मेशन काही. त्यानंतर एक बापूजींचा एक छोटासा असा स्टॅच्यू वगैरे बनवलेला, समोर स्टूल वगैरे ठेवलेले, असे भव्य असा एक हॉल असल्यासारखाच होता. आणि समोर असे बसण्यासाठी होते आणि हे होते स्टॅच्यू एक. त्यानंतर त्याच्यातूनच एक सेकंड रूम होती, तिथे पण तेच एक प्रकारे असं संग्रहालय टाईप बनवलेलं गांधीजींवरती. तर तिथे पण अशा काही आठवणी, त्यावेळेसच्या काही वस्तू पण होत्या. नंतर दुसऱ्या 3rd रूम मध्ये 3 नंबरच्या रूम मध्ये आपण जाऊया. श्रीमती सरोजिनी नायडू बंदी का हालत में इस कमरे में रही थी. सरोजिनी नायडू. गांधीजी सत्य, अहिंसा, प्रेम, ज्ञान, अन्न. 21 दिन का उपवास. फिर 5 नंबरचे रूम क्लोज आहे, आतमध्ये एंट्री नाही आहे एवढी. पूज्य बापू की इस्तेमाल की हुई वस्तुएं उनकी प्रपत्र श्रीमती आशा आभाबेन गांधीजी से प्राप्त. बापूजी यांच्या काही वस्तू आहेत त्या. तर रूम बंद आहे, इथे एंट्री नाही आहे. त्यानंतर आहे 6 नंबर विथिका. तर या ठिकाणी महात्मा गांधीजींनी कस्तुरबा गांधी यांच्या मृत्यूनंतर सरकारला एक पत्र लिहिलं होतं की रिक्वेस्ट केली होती की त्यांचा अंतिम संस्कार कशा प्रकारे करावा किंवा काय, त्याबद्दल इथे प्रिंट करून लावलेलं आहे की कस्तुरबांच्या अंतिम संस्कारला कोणाला बोलवा किंवा कसं करा या संबंधित सगळं काही. तर अशा प्रकारे 6 खोल्या आहेत या. 6 आहेत. तर आता मी बॅक साईडला जाऊन पाहते. काय छान आहे निसर्ग वगैरे बाहेर सगळं. तर बॅक साईड
तर इकडे काय नाही आता बॅक साईडला. बाकीचे सगळे रूम बंद आहेत. इकडे बाहेर उतरण्याला खाली शिड्या आहेत. काय म्हणते येत घे सरोजिनी ग्रंथालय. नाही गरज नाही. बघा हे आहे ब्लॉग बनवतात हे मॅडम. सरोजिनी लायब्ररी. ओ चला लायब्ररी मध्ये बघू काय आहे तर. मग काय बोलणे का लायब्ररी मध्ये पुस्तक लायब्ररी नाही बोलणे का तर काय बोल. काय नाही लायब्ररी आहे नाही. हाय गाईज ही लायब्ररी आहे पण याच्यात काहीच नाहीये. चला बाहेर जाऊ. हे बघा हे टीचर येतात. इकडे काय बघू एकदा. सगळं पॅलेस पाहून झाला. सगळं आजूबाजूला फिरून झालं. त्यानंतर बाहेर आलो तर शेजारीच एक शॉप असल्यासारखं वाटलं का काही कपडे वगैरे तिथे अडकवलेली. तर म्हटलं चला पाहूया. नॅशनल मेमोरियल सोसायटी व्यवस्थित मीन्स आगा खान पॅलेस नगर खादीचे पकड मी बोलते. हा हे बघा इथे खादीचे कपडे मिळतात. स्टोर आहे जिथे खादीचे कपडे आहेत. स्टोर आहे गांधीजींचे. बट खूप छोटा आहे बट ठीक आहे. पण सगळे खादीचे कपडे येतात. बघायचे असतील कधी वाटलं यावं तर तुम्ही येऊ शकता मनात. एवढे ठेव केली मी काही हे बघा ना. ठेव माझा फक्त आवाज बघ घेऊ तुषार दिदी. चरखा ब्लॉग मध्ये मी तुला कथाही घेणार नाही बरं. हॅलो गाईज इथं कॅन्टीन पण आहे. चला भूक पण लागली. Canteen पण आहे का? काय चला. मिळतं इथे तर. कॅन्टीन मध्ये जाऊयात काहीतरी खाऊयात. बाईक घेऊन जाऊ का सोबत. हा जाय. चहा मिळणार ना कॅन्टीन म्हणल्यावर. पाणी प्यायचंय तिथंच पाणी प्लस. कॅन्टीन पण आहे तर चहा घेऊयात. नाही चार चहा द्या आणि पाण्याची बॉटल नॉर्मल. बिल चहा घेतलं नंतर घ्या. त्यांना विचार ना ब्लॉक मध्ये यायला आवडेल फॅन म्हणून. तुम्हाला किंमत नाही माझी. काय फॅन बघा कुठं कुठं भेटते. आम्ही फॅन आहे म्हणून तर चहा तुला हवा घ्यायला लागते. बसलोय. या माझ्यासोबतच्या पोरींना किंमत नाही माझी. बापरे शॉक आहेत बसला. शॉक बसला. चहाची टेस्ट कशी ते बघत. क्वांटिटी तर खूप मोठी आहे. बापरे विचार बरं म्हणा. काका बिस्किट आहे का. छान आहे. चहा पण छान आहे. बिना बिस्किटचा बगर म्हणा बिस्किट आहे का. ते भैया इथे तिकडून खडखड आवाज दे. कटकट आवाज. So guys, चहा खूप छान आहे. आगा कंपनी भैया आले कधी कॅन्टीन नाही Hello? तर घ्या. छान आहे. आहे कोणी बिस्किट आहेत का. क्वांटिटी खूप मोठी आहे. कॅन्टीन नाही. बहुत छोटी आहे. चहा सोबत खायला. हो गाईज संपूर्ण आगा खान पॅलेस पाहून झाला आहे. आता आम्ही चाललो आहे घरी रिटर्न. सो अशा प्रकारे छान आहे बिल्डिंग. फोटोशूटसाठी पण खूप छान आहे. फोटोशूटची परमिशन आहे इथे. रील्स बनवायला परमिशन नाही आहे. फोटोशूट आहे व्हिडिओज काढू शकता वगैरे पण ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळं रील्स वगैरे बनवायला परमिशन आहे. पण एस्थेटिक फोटोशूटसाठी खूप छान आहे. खूप ऑप्शन्स आहेत फोटोशूटला. पुन्हा एकदा मी नक्की येणार आहे फोटोशूट करण्यासाठी. सो खूप मुली अशा प्रकारे रेडी होऊन वगैरे स्पेशली फोटोशूटसाठी येतात इथं. आले काय झाले माझ्या डोळ्याला कोण पाणी राहिले गाड्या. व्हिडिओ शूट केलं का डोळ्यालाच पाणी येते माझ्या एवढं. सो आता वी आर गोइंग टू होम. पार्किंग आले का. हे गाईज ही एक आलेली आहे आता भक्ती. भक्तीला सोडून आम्ही मज्जा केली खूप. कुठे माझी गाडी. गाडी पण लक्षात नाही.